दत्तबर्डी संस्थानातर्फे दत्तमूर्ती जीर्णोद्धार सोहळा हदगाव तालुक्यातील श्री दत्तबर्डी संस्थान येथे 41 किलो चांदीच्या दत्तमूर्तीचा जीर्णोद्धार सोहळा 5 नोव्हेंबरला होणार आहे। महंत श्री गोपाळगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली 29 ऑक्टोबर पासून दत्तनाम सप्ताह सुरू झाला आहे। 4 नोव्हेंबरला नवीन मूर्तीची शाही मिरवणूक आणि 5 नोव्हेंबरला प्राणप्रतिष्ठा होणार आहे। भाविकांच्या देणगीतून ही मूर्ती तयार झाली असून महाप्रसाद व राहण्याची सर्व सोय करण्यात आली आहे। वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला आहे। प्रतिनिधी भगवान कदम, TV24 मराठी, हदगाव। संस्थान दत्तबर्डी हदगाव हे दत्तप्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी। आतापर्यंत या संस्थांवर 24 मंथ झाले आणि 25वी ही पिढी चालू आहे। पूर्वीच्या काळापासून या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्ही या पंचक्रोशीतील सर्व अनुषा माता महिला मंडळ असो तसेच दत्तभक्त असो प्रत्येकानं या दत्तबर्डीसाठी तन मन धन देह गुरुला अर्पण या म्हणीप्रमाणे सर्वांना आपलं गुरुघर म्हणून या दत्तचरणी सर्वांना काही आतापर्यंत या संस्थांवर पूर्वजाच्या काळात त्यांच्या सोयीनुसार इथं पांढऱ्या मातीची माडी होती आणि पूर्वीच्या काळात ज्यावेळेस आम्हाला इथं या संस्थानावर 1983 ला बसवलं, म्हणजे जवळपास मला 42 वर्ष या संस्थानावर बसून झालं आणि त्यावेळेस नारायणराव बापूराव देशमुख हे या संस्थानचे कोष अध्यक्ष होते। प्रभू तिमाजी जाधव वाटेगावकर हे या संस्थानचे विश्वस्त होते। नामदेवराव पाटील डोंगरगावचे मुलगीर हे सुद्धा या संस्थानचे विश्वस्त होते आणि फळीचे आपले दत्तराव कदम या संस्थानचे विश्वस्त होते। 1983 ला मी फार 16 वर्षाचाच होतो आणि 16 वर्षाचा असल्यामुळे या संस्थानच्या खाली जवळपास 7 शाखा आता त्याच्यामध्ये हार्डफ आहे, पाथरड आहे, दिघी आहे, मुळावा आहे, वाडेगाव आहे आणि डोनगाव आहे, अशा 7 शाखा आहेत। आणि ज्या शाखेमध्ये यदा कदाचित कोणी जर समजा या गादीवर विराजमान होण्यासाठी व्यक्ती मिळत नसेल तर त्या संस्थानून या इथं आणल्या जाते। त्याचप्रमाणे आम्ही दिघीला 2 संत असल्यामुळं प्रभू पाटलाने आणि नारायणराव पाटलाने आम्हाला त्या दिघीहून या संस्थानवर आणलं आणि ज्यावेळेस आम्ही या संस्थानवर 27/5/1983 ला विराजमान झालो तेव्हापासून या संस्थानचा विकास आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने हे कार्य सगळ्याचं आहे। उद्या होणाराही 4 तारखेची शाही मिरवणूक ही आपल्या समस्त विनवित मध्ये आपण समस्त हदगाव नगरी याचं नाव टाकलेलं आहे, कारण कोणी याचा मान पान घेऊ नये, कारण हे सर्व देवाचं कार्य आहे। आपण देवाचे आहोत, देव आपला आहे, त्याच्यासाठी सर्व तन मन धनाने हे हदगाव नगरीचं काम आहे। कारण हे संस्थान सुद्धा श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी हदगाव या नावानं लौकिक आहे, म्हणजे सर्व महाराष्ट्र असो, आंध्र प्रदेश असो, कर्नाटक असो, हदगाव याच नावाने हे संस्थान ओळखले जाते। पूर्वीच्या काळात प्रत्येक पिढीला या देशमुख परिवारामधून या संस्थानवर पिढी परत एक मुलगा दान देत होते, पण ते काळ आता राहिलेला नाही। आणि त्या काळानुसार पूर्वीचे लोक ज्याप्रमाणे आता संस्थानला 300 एकर जमीन आहे, 300 एकर मध्ये एकाही गुंठ्यावर अतिक्रमण कोण्याही व्यक्तीचं किंवा कोण्याही जातीचं किंवा कोणत्याही पंथाचं झालेलं नाही असं हे संस्थान। कारण बारकाईनं सर्व पंचक्रोशीतील सर्व दत्त भक्ताचं लक्ष या संस्थानकडे आहे आणि असंच लक्ष राहावं आणि येणारी 2 दिवसाचा आपला हा कार्यभार, आपला हा कार्यक्रम दत्तचरणी असा मी प्रार्थना करतो की सर्व हदगाव नगरीने या संस्थान हे आपलं आहे, आपलं जसं घरचं कार्य असते त्याचप्रमाणे कार्य समजून हे पूर्ण कार्य 4 तारखेचं आणि 5 तारखेचं पूर्णत्वाला न्यावं ही दत्तचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द थांबवतो।